अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव. शहरातील कारागीर मूर्तींना अंतिम स्पर्श देण्यात मग्न आहेत. भक्ती, परंपरा आणि कलेचा संगम असलेल्या या उत्सवाची तयारी धाराशिव शहरात जोमाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शहरातील पारंपरिक मूर्ती निर्माते भांगे कुटुंबाच्या कारखान्याला भेट दिली. गेल्या 5 दशकांपासून एकनाथराव भांगे यांनी जपलेला हा सांस्कृतिक वारसा आज त्यांची पुढची पिढी तेवढ्याच भक्तिभावाने पुढे नेत आहे. दत्ताभाऊंनी कारागिरांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या परिश्रमांचं कौतुक केलं आणि आगामी उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. ही आपल्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यात आपल्या कारखान्यामध्ये आपल्याच कारखान्याकडे मूर्ती आहे आणि म्हणजे एकदम पूर्ण फुल ही झालेली पूर्ण फुल झाली. गणपती चौकात आता मालकोट कुठं चालला लांब हैदराबादच्या मला एक मुलगा आहे, मी एकटा. जेवढं होईल त्याला तेवढा करतो. मला जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्ही गणेश मूर्ती बनवत गणेश मूर्तीच्या पूजनासंदर्भातची किंवा तुम्हाला माहित आहे की आपण जी मूर्ती बनवतो ती मूर्ती आपली लोकांच्या देवाऱ्यात राहणार आहे आणि तिचं पूजन होणार आहे. नित्य पूजामध्ये राहणारी ही मूर्ती आहे. त्यामुळे तुमचा जो त्याला ग्राहकाला देण्यामागचा पैसे कमवण्याचा भाव नाही, तर ती आपण बनवलेली मूर्ती त्याच्यात देवाऱ्यात जाऊन बसणारा ही जी सात्विक भाव आहे का, त्या भावामुळे तुम्ही इथपर्यंत करेक्ट आला हा. आणि ह्याच्यातला जे सात्विकपणा आहे, मला वाटतं ना की धाराशिव मध्ये एका कारखान्यापासून जी आता 50 कारखाने तयार झाले, 500 लोकांना रोजगार आहे आणि ती पण डे नाईट. प्रत्येकातला भाव महत्वाचा. मला जे आले ते आवडलं की मी तुम्हाला प्रश्न पहिला काय विचारला की जो डॅमेज झालेली जी मूर्ती आहे तिचं तुम्ही काय करता, तर तुम्ही सांगितलं बघा हे एवढं सगळं डॅमेज झालं आम्ही तसंच ठेवलं. काय करणार कारण तुम्ही त्याच्याकडे ती व्यापाराची वस्तू म्हणून बघितलं नाही. जर त्याकडे व्यापाराची वस्तू म्हणून बघाल तर ते मग निवड व्यापार झाला. डोळे काढताना सुद्धा त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये भाव असतो. आरती करतो का म्हणजे आता बघा तुम्ही गणपती घेतलाय, आरती करायला तर तुम्ही तुमचं लक्ष कुठं राहतं म्हणजे का डोळ्यात जे भाव राहतंय का ते तुम्हाला मनात उतरत. माझ्याकडे देवीच्या लक्ष्मीच्या मूर्त्या मी करतो, देवीच्या मुकोटे, तर ते आरती करताना प्रत्येक जणांच्या डोक्यात एकच विचार असतं की सुंदर डोळे. मुकोटे रंगवायचे असले तर सुरेश भांगेची तर चला काय करायचं तसं आम्ही एकट्या पुरणार आहे का सगळ्यांना. मी आता येईल त्याला हात जोडून देऊ बाबा आता मला काही काम होत नाही. मला पण एवढं बोलायचं मनोगत माझं बी मनातलं सांगून टाक का कुणाला हे त्याला सांगण्यापेक्षा मला आले तर तुम्हाला सांगू. मी स्वतः उद्योजक आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे. पण मला त्यातल्या त्यात जे आवडलं ते काय आहे की आपली इथं बनणाऱ्या कारखान्यातल्या मूर्त्या हे संपूर्ण महाराष्ट्रभर जातात. पेन नंतर धाराशिव, हो धाराशिव, पेन नंतर धाराशिव. आणि धाराशिवला अशी कुठली परंपरा नव्हती. एका कुटुंबानं 50 कारखाने उभे केले, एकातनं 2, 2तनं 3, 3तनं 4. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. बिलकुल बिलकुल. धाराशिव आज मूर्ती निर्मितीत पेनच्या खांद्याला खांदा लावत उभा आहे. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगात तब्बल 500हून अधिक कारागीर कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी हे केवळ व्यापार नाही तर बाप्पाच्या स्वागताची भक्तिभावाने केलेली तयारी आहे. तुम्ही आलात साहेब, आम्ही काय तुम्हाला नाही मी तुम्हाला बोलवतो. मी आमदार राणाजी जिसिंह पाटील साहेबांसोबत तुमची बैठक करतो. ते मित्र ह्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अशा नवनवीन कल्पनेला प्रोत्साहित करण्यासाठीची जी काही फंड्स आणि योजना ज्या काही आहेत ती देवाच्या दयेनं गणपतीच्या आशीर्वादानं त्यांना त्याची त्यांना त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण तुमच्या ज्या काही विषय असतील त्यांच्याबरोबर बसून आपण कसे सोडवता येतील ते बघू. आणि मला आनंद वाटला की तुमचे प्रश्न नाहीत असा उद्योजक पहिला मिळाला मला. चला, थँक्यू. कारागिरांच्या हातातील जादुई कलेतून उलगडणारा गणरायाचा देखणा अवतार आणि संपूर्ण शहरात दुमदुमणारा जयघोष.